याच्यामध्ये ॲनालॉग असा एक डेअरी इंडस्ट्रीमधला एक पदार्थ आहे आणि या ॲनालॉगमुळे खरंच मोठ्या प्रमाणावरती ॲडल्ट्रेशन होत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑथोराइज्ड जे आस्थापना आहेत किंवा बिझनेसेस आहेत हे 11 लाख आहेत. याचा अर्थ 1100 अधिकारी असणं गरजेचं आहे. जसं पनीरमध्ये पनीर हे दुधापासून बनतं, पण ॲनालॉग पनीर हे तेलापासून बनतं. चीज हे दुधापासून बनतं, पण ॲनालॉग चीज हे तेलापासून बनतं. असे अनेक प्रोडक्ट्स ह्या डेअरी इंडस्ट्रीमध्ये आहेत. अहवाल आलेला आहे त्याबद्दल काय सांगता? हा अहवाल जो आलाय त्यात वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थितीच आपण सभागृहात ते मांडण्याचा प्रयत्न केला होता. मुळात काय होतं की दुधामध्ये पाणी जरी आलं तरी ते भेसळ म्हणून धरलं जातं, पण जे दुधजन्य पदार्थ आहेत त्यांना काही मर्यादा आहे आणि याच्यामध्ये ॲनालॉग असा एक डेअरी इंडस्ट्रीमधला एक पदार्थ आहे आणि या ॲनालॉगमुळे खरंच मोठ्या प्रमाणावरती ॲडल्ट्रेशन होत आहे. मी तर आपल्या मीडियाचे विशेष आभार मानले आणि जनतेचे आभार मानले, कारण ह्या सगळ्यामध्ये जनजागृतीमुळे या भेसळीकडे सगळ्यांचं लक्ष गेलेलं आहे आणि ही भेसळ आजच नाही तर ही खूप आधीपासून होत आहे. फक्त ती आता आपल्या समोर आलेली आहे, चर्चेत आलेली आहे आणि त्याच्याकडे लक्ष केंद्रित झालेलं आहे. जे आता मोठ्या प्रमाणावरती पनीर भेसळ जे आहे, आपण हा सभागृहामध्ये प्रश्न मांडला होता आणि त्याचं गांभीर्य हे सभागृहाने आणि शासनाने सुद्धा घेतलं आणि हे गांभीर्य घेतल्यानंतर म्हणजे खंत अशी वाटते की 350चा FDA साठी स्टाफ मंजूर होता, त्यापैकी 100हून कमी स्टाफ हा कार्यान्वित होता आणि जवळजवळ परीक्षा झाल्या होत्या, पण अनेक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आस्थापना दिल्या गेल्या नव्हत्या. पण हा प्रश्न मांडल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी आपल्याला शब्द दिला आणि 196 नवीन स्टाफला अधिकाऱ्यांना आस्थापनेमध्ये त्या ठिकाणी स्थान मिळालेलं आहे. FDAची स्ट्रेंथ वाढलेली आहे. पण आपण शासनाकडे ही मागणी केलेली आहे की कॅग रिपोर्टनुसार जेवढे रजिस्टर्ड जे आस्थापना आहेत किंवा ज्या बिझनेसेस आहेत याच्या 1000च्या मागे एक अधिकारी असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑथोराइज्ड जे आस्थापना आहेत किंवा बिझनेसेस आहेत हे 11 लाख आहेत. याचा अर्थ 1100 अधिकारी असणं गरजेचं आहे. तुम्ही विचार करा, फक्त 196 नवीन अधिकारी हे रुजू झाले तर इतकं मोठं आपल्याला या गोष्टी समोर आलेल्या आहेत. जर 1100 अधिकारी झाले तर आपल्या अन्नधान्यामध्ये जी काही भेसळ होते ही 100% पुढे आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने नक्कीच आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत आणि हे जे वास्तव्य पुढे येतं याला घाबरून जाऊन चालणार नाही, पण याच्यामध्ये सुधारणा करणं अतिशय गरजेचं आहे. नागरिकांच्या सूचना ज्या आहेत त्यांच्या सरकारने मागवल्या, काय एकंदरीत आपण त्या संदर्भात सांगा, कारण आपण तो मुद्दा मांडला होता. हे खरं तर राज्य सरकारचे, केंद्र सरकारचे विशेष असे आभार मानले पाहिजेत. हा विधान भवनात प्रश्न झाल्यानंतर ती जनजागृती आपल्या माध्यमातून खूप झाली. असाच प्रश्न हा राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये सुद्धा मांडले गेला. त्या अनुषंगाने FSSAIने हे केंद्राची जी एजन्सी आहे त्यांनी संपूर्ण देशामध्ये डेअरी इंडस्ट्रीमध्ये जे काय म्हणतात सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स आज डेअरीचे मिळतात आणि त्याला ॲनालॉग नाव टाकलं तर ते प्रोडक्ट मार्केटमध्ये विकता येतं. त्याच्यामध्ये डेअरी प्रोडक्ट्सचा कोणताही अंश नसला तरी चालतो. जसं पनीरमध्ये पनीर हे दुधापासून बनतं, पण ॲनालॉग पनीर हे तेलापासून बनतं. चीज हे दुधापासून बनतं, पण ॲनालॉग चीज हे तेलापासून बनतं. असे अनेक प्रोडक्ट्स ह्या डेअरी इंडस्ट्रीमध्ये आहेत ज्याला फक्त ॲनालॉग नाव टाकलं की ते लगेच दुसऱ्या म्हणजे नॉन डेअरी प्रोडक्ट्स म्हणून विकता येतात. तर याच्यावरती आपण आक्षेप घेतला होता. FSSAIने कालच्या 16 एप्रिल 2025ला आपल्या सगळ्यांकडनं आता कन्सल्टेशन पेपर्स मागितले आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या कन्सल्टेशन पेपर्समध्ये प्रेझेंट होऊन आपल्या हरकती नोंदवल्या पाहिजेत. कारण आपण काय खातो, शेवटी काय होतं की प्रोडक्टवरती ॲनालॉग लिहिलं जातं, पण त्या प्रोडक्टपासून काही जर बनवलं गेलं तर याची ग्वाही, याची माहिती ही ग्राहकाला मिळू शकत नाही आणि ग्राहक यापासून वंचित राहतो आणि त्याची दिशाभूल किंवा त्याची फसवणूक होते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक थांबायची असेल, तुमची माझी फसवणूक थांबायची असेल तर शासनाने एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, केंद्र सरकारने हे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण प्रेझेंट होऊन आपले आक्षेप नोंदवले पाहिजेत. आपण सर्वांनी नोंदवावी अशी आपण सर्वांना विनंती करतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा.
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.